रत्नागिरीच्या मिरकरवाड्यातील अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आली। त्यानंतर मंत्री नितेश राणेंच्या अभिनंदनाचे रत्नागिरीमध्ये बॅनर्स लावण्यात आले। नितेश राणेंचा चढला पारा, अनधिकृत बांधकामांना नाही थारा, अशा आशयाचे बॅनर्स कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले। रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराजवळ असलेलं किंवा बंदरावरती असलेलं जे अतिक्रमण आहे त्याच्यावरती कारवाई केली गेली आणि साधारणपणे 2 दिवस ही कारवाई सुरू होती आणि ही कारवाई संपल्यानंतर सध्या रत्नागिरी शहरामध्ये बॅनर लावलेले आहेत आणि हे बॅनर आहेत मंत्री नितेश राणे यांच्या संदर्भातले आणि या बॅनरवरचा अर्थ किंवा जे मेसेज लिहिलेले आहेत ते देखील इंटरेस्टिंग आहेत। मुख्य गोष्ट म्हणजे याच्यावरती हिंदू योद्धा म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या वेळेला मंत्री नितेश राणे यांचा चढला पारा, अनधिकृत बांधकामांना नाही थारा, अशा अर्थाचा हा मेसेज आहे की त्याच्यावरती लाईन्स आहेत। शिवाय सागरी सुरक्षेला जे प्राधान्य दिलेलं आहे त्याबद्दल देखील उल्लेख केलेला आहे। शिवाय हिंदुत्ववादी सरकार याचा देखील एक उल्लेख करण्यात या बॅनरवरती आलेला आहे आणि असे बॅनर शहरातल्या काही प्रमुख ठिकाणांवरती लावण्यात आलेले आहेत। जर मिरकरवाडा बंदरातलं एकंदरीत जर गणित बघायला गेलं किंवा जर तिथले अतिक्रमण जर पाहायला गेलं तर साधारणपणे 319 अतिक्रमण या ठिकाणी होती आणि साधारणपणे सोमवार आणि मंगळवार अशी 2 दिवस ही अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वीपणे पार पडली आणि एकंदरीत नितेश राणे यांनी कोणत्याही दबावाला न जुगारता मंत्री म्हणून घेतलेले निर्णय आणि त्याबद्दलचे हे लागलेले बॅनर सध्या अनेक गोष्टी रत्नागिरीकरांच्या किंवा इथल्या ज्या सर्वसामान्य नागरिक असतील किंवा स्थानिक असतील त्यांच्या भावना स्पष्ट करताना दिसून येत आहेत। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।